महाराष्ट्रात आपण जे रोज खातो पितो आणि औषधांच्या नावाखाली जे विकत घेतो ते खरंच सुरक्षित आहे का? हा प्रश्न आज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात धडक कारवायांचा सपाटा सुरू झाला आहे. गुटखा, भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधी आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर FDA आता थेट कारवाई करत आहे. पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसातच राज्यभरात दहाडी टाकण्यात आल्या. गुटखा विक्री विरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली. अनेक ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणावर बंदी असलेल्या गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. अनेक गुन्हे दाखल झाले, अनेकांना अटक करण्यात आली, तसेच अनेक आस्थापना देखील सील करण्यात आली. FDAच्या ह्या कारवाई फक्त गुटख्यापुरत्या मर्यादित नव्हत्या. FDAच्या तपासात काही ठिकाणी कृत्रिम दूध तयार होत असल्याचे आढळले. काही ठिकाणी रसायनाच्या मदतीने आंबे पिकवले जात असल्याचेही समोर आले. तर काही उत्पादन केंद्रांमध्ये अत्यंत अस्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थ तयार केले जात असल्याचे उघड झाले आहे. विचार करा, आपण आपल्या कुटुंबासाठी बाजारातून दूध, तूप, पनीर, मसाले, खवा किंवा मिठाई विकत घेतो, पण त्यामध्ये नेमकं काय मिसळलं गेलं आहे याची साधी कल्पनाही आपल्याला नसते. इतकंच नाही तर औषध क्षेत्रातही FDAनं मोठी कारवाई सुरू केली आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, संशयित आरोग्यासाठी आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. मेडिकल दुकानासाठीही आता कडक नियम लागू करण्यात येत आहेत. पात्र फार्मासिस्ट उपस्थिती नसताना औषध विक्री ही होत असल्याचं हे नमूद करण्यात आले. तर अशा दुकानावरही कारवाई करण्याचे थेट संकेत दिले आहेत. तुकाराम मुंढे हे त्यांच्या कडक प्रशासन शैलीत ओळखले जातात. त्यांनी ज्या ज्या विभागात काम केले तेथे नियमभंग करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतल्याची प्रतिमा आहे. आता FDAमध्येही त्याच पद्धतीने काम सुरू असल्याचं दिसत आहे. पण या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न असा आहे की आज जे गैरप्रकार उघड होत आहेत ते कालपासून सुरू झालेले नाहीत. मग इतकी वर्ष हे सगळं सुरू असताना कारवाई का झाली नाही? किंवा अगोदरचा जो अधिकारी होता त्याने इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई का केली नाही की ती लोकांच्या समोर दिसण्यात आली नाही? तसेच दुसरा प्रश्न, तुकाराम मुंढे यांच्या या मोहिमेमुळे महाराष्ट्रभरातील भेसळखोर, गुटखा माफिया आणि नियम मोडणाऱ्यांवर खरोखरच आळा बसेल का? तुम्हाला काय वाटतंय? तुकाराम मुंढे यांची ही कारवाई करणे योग्य आहे का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा प्रकारे अन्नामध्ये भेसळ आढळून आली तर तुम्ही FDAच्या खाली दिलेल्या टोल फ्री क्रमांक किंवा ईमेलवर त्याची माहिती देऊन त्या भेसळ करणाऱ्या विक्रेत्याविरोधात कारवाईचे कडक आदेश देऊ शकता. ही माहिती अन्न आणि प्रशासन विभाग यांनी दिलेली आहे. तुर्तास एवढंच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.